प्राध्यापक डॉक्टर हर्षवर्धन जाधव, अर्थशास्त्र विभाग, प्रताप महाविद्यालय, अमळनेर। आज आपण औद्योगिकरणाचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम कोणते होतात हे बघणार आहोत। साधारणपणे कोणत्याही देशाचा विकास हा त्या ठिकाणी असणाऱ्या उद्योगावर किंवा औद्योगिकरणामुळे अवलंबून असतो। साधारणपणे उद्योग म्हणजे उत्पादन केंद्र जे वस्तू आणि सेवा निर्माण करीत असते। औद्योगिकरणामुळे समाज आणि अर्थव्यवस्थेवर महत्त्वपूर्ण परिणाम होतात। सर्वात महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी सामाजिक परिणाम हे अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यामध्ये सुरुवातीलाच रोजगार निर्मिती हा एक परिणाम आपणास दिसून येतो। रोजगार निर्मिती म्हणजे लोकांना नोकरी देऊन उत्पन्न मिळवून देण्याची प्रक्रिया होय। थोडक्यात रोजगार मिळाल्यामुळे आर्थिक स्वावलंबन वाढते। लोकांना पैशाच्या स्वरूपात कमाई मिळत असल्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारते। साधारणपणे समाजामध्ये स्थैर्य निर्माण होते, बेरोजगारी कमी होते आणि समाजामध्ये संतुलन राहते। याच बरोबर देशाची प्रगती होते। कामगार उत्पादनात सामील होतात, अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा मिळते आणि पर्यायाने देशाची प्रगती होते। या ठिकाणी औद्योगिकरणामुळे शहरावर काही परिणाम होतात का? तर निश्चितपणे ज्या ठिकाणी शहरामध्ये औद्योगिक वसाहत असेल त्या ठिकाणी गावाकडून शहराकडे जाणाऱ्यांचा ओघ वाढतो, म्हणजेच शहरीकरण, शहराकडे स्थलांतर होणे, नवीन शहरे निर्माण होणे हा परिणाम देखील आपणास दिसून येतो। हे घडण्याचं मूळ कारण काय? तर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे। उद्योग, सेवा आणि व्यवसाय शहरामध्ये जास्त असतात। शिक्षणाच्या सुविधा किंवा आरोग्याच्या सुविधा ह्या देखील शहरामध्ये जास्त प्रमाणात आढळतात। शाळा, कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेज, हॉस्पिटल शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात। आणि ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेता शहराचं जीवनमान त्या ठिकाणी त्यांची राहणीमानाचा जो दर्जा आहे तो वाढताना दिसतो। शहरामध्ये रस्ते, वाहतूक, वीज, पाणी यासारख्या सुविधा उत्तम प्रकारे मिळतात आणि म्हणून औद्योगिकरणामुळे किंवा उद्योग व्यवसाय वाढल्यामुळे खरोखरच जीवनमानामध्ये किंवा राहणीमानाच्या दर्जामध्ये सुधारणा होताना आपणास बघावयास मिळते। त्यानंतर सामाजिक बदलामध्ये सोशल चेंजेस काय काय होतात? तर सोशल चेंजेस मध्ये किंवा सामाजिक बदलामध्ये राहणीमानाचा दर्जा वाढल्यामुळे जीवनशैली, संस्कृती, मूल्य, रूढी या व्यवहारामध्ये बदल होतात। साहजिकच जीवनमान वाढल्यामुळे त्या ठिकाणी संस्कृती रुजते आणि संस्कृती ज्या ठिकाणी रुजते त्या ठिकाणी
मूल्याची देखील वाढ होताना दिसते. त्याच्यामध्ये काही कारण आपल्याला सांगता येईल. उद्योग आणि रोजगार याचा जो संबंध आहे तो निकटचा संबंध समजला जातो. नोकरी निमित्ताने उद्योगामध्ये आपण प्रवेश करतो. उद्योगामध्ये प्रवेश केलाच म्हणजेच रोजगार मिळतो. रोजगार मिळाला म्हणजे जीवनमान सुधारते, विचार बदलतात. त्या ठिकाणी माणूस प्रगती करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतो. याचा परिणाम काय होतो? उद्योगासाठी लागणारं जे काही मॅन पॉवर आहे हे कोणत्या ठिकाणाहून मिळतात? तर शिक्षणामुळे मिळतात. मग शिक्षणामुळे लोक अधिक जागरूक होतात, नवीन संकल्पना स्वीकारतात, परिवर्तन स्वीकारतात. तंत्रज्ञान सुद्धा त्या ठिकाणी स्वीकारलं जात आहे. आज आपण बघतो आहोत मोबाईल, इंटरनेट, वाहतूक सुविधा जीवनशैली बदलून टाकतात. अगदी सुरुवातीला मेसेज आपण पोस्टद्वारे किंवा पत्राद्वारे, अंतर्देशीय पत्र लिहून ते पत्र 2-3 दिवस लागायचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मेसेज पोहोचण्यासाठी. परंतु आज तंत्रज्ञान बदललं. सर्वसामान्य लोकांकडे मोबाईल, इंटरनेटच्या सुविधा आल्या. त्यामुळे एखादा संदेश हा काही सेकंदामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचतो. म्हणजे तंत्रज्ञानात सुद्धा बदल झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. औद्योगिकरणामुळे शहरामध्ये वेगवान जीवनशैली ही स्वीकारण्यात आलेली आहे. म्हणजेच शहरीकरणाचा वेग आज झपाट्याने वाढतो आहे. तंत्रज्ञान किंवा इंटरनेट सुविधामुळे सांस्कृतिक देवाणघेवाण, विविध समाजाशी संपर्कामुळे रूढी व संस्कृती ह्या बदलतात. त्याचे परिणाम देखील सामाजिक बदल होताना आढळतात. स्त्रियांचा सहभाग वाढतो. शिक्षण आणि रोजगारामुळे महिला समाजामध्ये सक्रिय होताना दिसत आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करताना दिसून येतात. कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा फार मोठे बदल होताना दिसतात. सुरुवातीला एकत्र कुटुंब पद्धती होती. आज त्या कुटुंब पद्धतीमध्ये निरनिराळे बदल आपल्याला बघावयास मिळतात. जीवनशैलीमध्ये सुद्धा, खानपान व्यवस्थेमध्ये सुद्धा, वस्त्र, अन्न, मनोरंजन, सण, उत्सव यामध्ये सुद्धा बदल झालेला आपणास दिसतो. त्यामुळे सामाजिक जागरूकता वाढते. एकदा का राहणीमानाचा दर्जा उंचावला किंवा उद्योगधंदे वाढले तर आरोग्य, स्वच्छता, अधिकार याबाबत लोक सजग होतात. आयुर्मानाचा दर्जा हा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न होतो. संस्कृती आणि जीवनशैलीमुळे म्हणजे समाजाच्या बदलामुळे लोकांमध्ये परंपरा, सण, भाषा, कला, धर्म आणि ही मूल्य जोपासली जातात. म्हणजे औद्योगिकरणामुळे त्याचा समाज जीवनावर कसा परिणाम होतो किंवा संस्कृतीवर कसा परिणाम होतो हे आपण या ठिकाणी बघत आहोत. साधारणपणे शिक्षण, आरोग्य सुविधेमध्ये लोकांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आणि आजारावर उपचार करण्यासाठी
आरोग्य सेवा पुरवणारे दवाखाने, हॉस्पिटल, ज्याला आपण रुग्णालय म्हणतो, आजारावर उपचार करणारे, शस्त्रक्रिया केली जाते, लहान मुलांच्या आजारावर उपचार केले जातात, रोगापासून संरक्षण मिळवण्यासाठी औषध आणि लसीकरण केले जाते. आज आपण बघतो आहोत की आरोग्य केंद्रे गावागावापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. शहरापर्यंत जाईपर्यंत प्रथमोपचार किंवा प्राथमिक उपचार सुविधा या गावात मिळायला सुरुवात झालेली आहे. रुग्णवाहिकांच्या सेवा रुग्णांना तात्काळ रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत केली जाते. आरोग्य सुविधांमुळे लोकांचं आरोग्य सुधारते, रोगांवर नियंत्रण करता येते, मृत्यूदर कमी होतो आणि समाजातील जीवनमान सुधारते. या बदलामुळे औद्योगिकरणाचे समाज जीवनावर काय परिणाम होतात किंवा सामाजिक जीवनावर परिणाम काय होतात हे आपण या ठिकाणी बघितले. यानंतर आपण बघणार आहोत की औद्योगिकरणामुळे काही आर्थिक परिणाम होतात का, तर निश्चितपणे आर्थिक परिणाम आपणास दिसतात. आर्थिक परिणाम कोणते दिसतात, तर देशाची आर्थिक वाढ होते. आर्थिक वाढ होणे याचा अर्थ उत्पादन वाढल्यामुळे देशाची ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आणि उत्पन्न वाढते. तर देशाची आर्थिक वाढ म्हणजे उत्पादन, व्यापार, उद्योग आणि सेवांमध्ये वाढ होणे. आणि ही सेवांमध्ये वाढ होऊन देशाचं एकूण उत्पन्न, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, हे वाढते. या वाढीच्या कारणामध्ये आपल्याला प्रामुख्याने उद्योग आणि व्यापार, औद्योगिकरणामुळे जे उत्पादन वाढते त्याच्यामुळे उद्योग आणि व्यापार वाढतो आणि हा वाढल्यामुळे उत्पादन आणि विक्री वाढते. विक्री वाढल्यामुळे उत्पन्न वाढते. उद्योगामुळे रोजगार निर्मिती होते. रोजगार निर्मितीमुळे लोकांना नोकऱ्या मिळतात, त्यांना त्या ठिकाणी रोजगार मिळतो. रोजगार मिळाल्यामुळे दर मंथली त्याला पगार मिळतो. पगार मिळाल्यामुळे त्याची कमाई वाढते. त्याची कमाई वाढल्यामुळे निरनिराळ्या तो एक प्रकारे उपभोक्ता वर्ग म्हणून ओळखला जातो. एखाद्या व्यक्तीला जर 25,000 रुपये पगार मिळत असेल, तो 25,000 रोजगार मिळाल्यामुळे होतो आणि मग त्याच्या आशा आकांक्षा ह्या वाढतात. त्याची खरेदी शक्ती वाढते. एकदा पैसा आल्यामुळे तो निरनिराळ्या वस्तू उपभोगण्यासाठी घेत असतो. पर्यायाने व्यापार हा वाढतो. हा आमूलाग्र बदल होतो. त्याच्या जीवनमानामध्ये बदल होतो. त्याच्या राहणीमानामध्ये बदल होतो. एकंदरीत रोजगार निर्मिती उद्योगामुळे मिळते. रोजगार निर्मितीमुळे त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने होतो. हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आज आपण बघतो आहोत की प्रत्येक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर व्हायला लागलेला आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे काम जलद आणि कार्यक्षम होते. वाहतूक आणि दळणवळणामध्ये सुधारणा झालेली आहे. मालाची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजतेने ने-आण आपण करू शकतो. प्रत्येक ठिकाणी सेवा क्षेत्राचा वाटा देखील वाढलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. याचा सगळ्यात महत्वाचा परिणाम रोजगार, व्यापार आणि मग गुंतवणुकीत वाढ. उद्योग उत्पादनामुळे घरगुती आणि आंतरराष्ट्रीय व्यापार हा वाढायला सुरुवात झालेली आहे. जास्तीचा पैसा जर आपल्याला मिळाला तर आपण काय करतो, तर गुंतवणूक वाढवतो. सध्या बचतीकडे कमी आणि गुंतवणुकीकडे जास्त लक्ष लोकांचं केंद्रित झालेलं आपणास दिसतंय.
व्यापारामध्ये वाढ झाली म्हणजे वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री वाढते. खरेदी विक्री वाढली म्हणजे बाजारपेठेमध्ये वाढ होताना दिसते. मोठमोठाले प्रकल्प असतील, या प्रकल्प कोणताही उभा करत असताना पैशाची गरज असते आणि पैशाची गरज ही गुंतवणुकी सर्वसामान्य लोकांच्या गुंतवणुकीमधून मोठमोठाले उद्योग उभे होताना आपणास दिसतात. या सर्व गोष्टीचा परिणाम गव्हर्नमेंटवर काही होतो का? तर निश्चितपणे होतो. व्यापार वाढला, व्यापारामधून कर निर्मिती वाढते. कर निर्मिती म्हणजेच काय? तर सरकारला लोकांकडून आणि उद्योगाकडून कराच्या स्वरूपात मिळणारे उत्पन्न. गव्हर्नमेंटला जर कर रूपाने उत्पन्न मिळालं नाही तर गव्हर्नमेंटकडे असणाऱ्या किंवा गव्हर्नमेंटकडून अपेक्षित सेवा ज्या आपणास मिळावयास पाहिजे त्यासाठी कर निर्मिती किंवा कर रूपाने मिळणारा पैसा हा देखील महत्वाची भूमिका पार पाडत असतो. त्याचं कारण असं आहे की एखाद्या ठिकाणी औद्योगिकरण सुरू करायचं असेल तर त्या ठिकाणी आवश्यक ज्या गरजा आहेत, पाणी पुरवठ्याची व्यवस्था असतील, रस्त्याची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी वीज निर्मितीचा प्रश्न असेल, या सर्व गोष्टी या कर रूपाने गोळा झालेल्या पैशातून गव्हर्नमेंट त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देत असते. म्हणजे सरकारला त्याच्यामधून महसूल मिळतो आणि या महसुलातून देशाच्या विकासासाठी जे काही सरकार असेल ते त्या ठिकाणी पैसा पुरवत असते. मग सरकारला कोणकोणत्या ठिकाणी पैसा पुरवावा लागतो? तर सार्वजनिक सुविधा निर्माण करण्यासाठी सरकार त्या ठिकाणी प्रयत्नशील असते. रस्ते असेल, शाळा असतील, रुग्णालय असतील, पाणी व वीज सुविधा असेल, त्या जर उभारल्या गेल्या तर त्या ठिकाणी निश्चितपणे औद्योगिकरणाचे हब तयार होतात आणि त्यातून देशाचा विकास हा होताना दिसतो. एकंदरीत विविध विकास प्रकल्प त्यातून राबवले जातात. समाज कल्याणाच्या योजना ह्या राबवल्या जातात. गरीब आणि गरजू लोकांसाठी काही योजना चालवता येतात. तंत्रज्ञानामध्ये नव प्रवर्तन करता येते. तंत्रज्ञान म्हणजे काम सोपे आणि जलद करण्यासाठी वापरली जाणारी आधुनिक साधने या पद्धतीने त्या ठिकाणी विकासाची दारं खुली होतात. नवीन कल्पना, नवीन शोध, नवीन तंत्रज्ञान निर्माण केल्यामुळे उत्पादन क्षमता ही वाढत असते. काम जलद आणि अधिक प्रमाणात करता येते. श्रम हे वाचतात, वेळ पण वाचतो. आधुनिक यंत्रामुळे काम अगदी सोपे होऊन बसलेले आहेत. उद्योगाचा विकास हा नवीन तंत्रज्ञानामुळे अधिक प्रगत होताना दिसतो आहे. या सर्व गोष्टी विचारात घेतल्या तर गृह उद्योग आणि लघु उद्योगांना देखील त्यातून चालनाही मिळत असते. गृह उद्योग म्हणजे घरातून चालवले जाणारे छोटे छोटे उद्योग, जसं अगरबत्ती असेल, पापड लोणचं असेल, या सगळ्या गोष्टी गृह उद्योगामध्ये चालतात. लघु उद्योगामध्ये कमी भांडवल आणि कमी कामगारावर चालणारे जे उद्योग असतात ते चालतात. रोजगार वाढतो. गाव आणि शहरातील लोकांना काम मिळते. स्थानिक पातळीवर उत्पादन वाढते. या उत्पादनामधून विक्री होते. विक्रीमधून आर्थिक विकास साधला जातो. लोकांचे उत्पन्न वाढले म्हणजे अर्थव्यवस्था मजबूत होते. या सर्व गोष्टीचा परिणाम, औद्योगिकरणाचा जो काही परिणाम आहे तो आपणास या ठिकाणी दिसतो.